नमस्कार मित्रमैत्रिणींनो, 10वीच्या बोर्डाच्या एक्झाम जवळ आलेल्या आहेत आणि त्या एक्झामच्या दृष्टीनंच आपण ग्रामरची सिरीज चालू करत आहोत. तर त्यातला जो पहिला भाग आहे तो म्हणजे क्वेश्चन टॅग. तर क्वेश्चन टॅग हा 10वीच्या बोर्डच्या पेपरमध्ये कमीत कमी 2 मार्क्सला तरी येत असतो. तर ज्यावेळेस आपण क्वेश्चन टॅग करतो त्यावेळेस त्याचे काही नियम असतात, त्याचे काही रूल्स असतात. ते रूल्स कोणते आहेत ते पाहणार आहोत. तर दिलेलं जे वाक्य आहे ते वाक्य विधानार्थी वाक्य जसंच्या तसं लिहावे. त्यानंतर त्या वाक्याच्या शेवटी अर्धविराम म्हणजेच कॉमा द्यावा. जर वाक्य होकारार्थी असेल तर त्यातलं जे सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच टू बीचं जे रूप आहे ते काळानुसार नकारार्थी संक्षिप्त रूप लिहावे. जर वाक्य नकारार्थी असेल तर सहाय्यकारी क्रियापदाचे होकारार्थी रूप लिहावे. जर वाक्य साध्या वर्तमान काळातील असेल तर त्या वाक्याचे होकारार्थी करताना डू किंवा डज हे रूप वापरावे आणि वाक्य नकारार्थी करताना डोंट किंवा डझंट हे रूप वापरावे. जर वाक्य साध्या भूतकाळात असेल तर त्या वाक्याचे होकारार्थी वाक्याला नकारार्थी करताना डिडंट आणि नकारार्थी वाक्याला होकारार्थी करताना डीड हे रूप वापरावे आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे म्हणजेच क्वेश्चन मार्क द्यावा. नकारार्थी क्रियापद म्हणजेच टू बीची काही नकारार्थी संक्षिप्त रूपे पाहूयात. डू डज असेल तर त्याचं डोंट किंवा डझंट लिहिलं जातं. डीड असेल तर डिडंट, इज असेल तर इझंट, आर असेल तर आरंट, यम असेल तरी सुद्धा काय लिहिलं जातं त्यासाठी तर आरंटच लिहिलं जातं. होकारार्थी वाक्याचं नकारार्थीमध्ये रूपांतर केलं जातं त्यावेळेस वॉजचं वॉजंट, वेअरचं वेअरंट आणि विलचं वॉन्ट. तसेच शॅल असेल तर शॅलचं शॅन्ट लिहिलं जातं म्हणजे होकारचा नकार केला जातो आणि नकारचा होकार. तर हॅवची सुद्धा काही नकारार्थी संक्षिप्त रूपे आहेत ती पाहूयात. तर हॅव असेल तर हॅवचं हॅवंट, हॅज असेल तर हॅझंट आणि हॅड असेल तर त्याचं हॅडंट लिहिलं जातं. कॅनचं कांट, कुडचं कुडंट, वूडचं वूडंट आणि शूड असेल तर त्याचं शूडंट लिहिलं जातं. सरावासाठी काही एक्झाम्पल्स पाहूया. शी लाईक आईस्क्रीम. आता हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे. तर वाक्य तयार करताना सुरुवातीला ते वाक्य जसंच्या तसं लिहून घ्यावे म्हणजेच शी लाईक आईस्क्रीम. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदाचे नकारार्थी रूप हे वर्तमानकाळी असल्यामुळं डझंट आणि शेवटी कर्ता. तर शी हा त्याचा काय आहे कर्ता आहे आणि कर्त्यानंतर प्रश्नचिन्ह. तर पुढे यू प्ले फुटबॉल हे वाक्यसुद्धा काय आहे तर साध्या वर्तमान काळातील आहे. तर सुरुवातीला वाक्य जसंच्या तसं लिहून घ्या म्हणजेच यू प्ले फुटबॉल. त्यानंतर त्याचं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते वाक्य होकारार्थी असल्यामुळं सहाय्यकारी क्रियापद नकारार्थी म्हणजेच डोंट. त्यानंतर कर्ता, कर्ता कोण आहे यू आणि शेवटी प्रश्नचिन्ह. तर वी डोंट नीड मोर टाईम. तर हे वाक्य कसं आहे साध्या वर्तमान काळातीलच आहे परंतु नकारार्थी आहे. ज्यावेळेस नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करतात त्यावेळेस वाक्य जसंच्या तसं लिहायचं. त्यानंतर कॉमा द्यायचा आणि नकारचा होकार म्हणजेच डोंटचं डू करायचं आणि त्यानंतर कर्ता, कर्ता काय आहे तर उई लिहून प्रश्नचिन्ह द्यायचं. आता या ठिकाणी बघा ही डोंट नो द ॲन्सर. तर हे वाक्य आणि ॲन्सर एकत्रच झालेलं आहे. तर यानंतर वाक्य जसंच्या तसं लिहायचं आणि नकारचा होकार करायचा. तर हे वाक्य कसं आहे तर साध्या वर्तमान काळातील आहे म्हणून इथं डोंटचं काय होतं डज. डज नंतर काय लिहायचा कर्ता. कर्ता लिहिल्यानंतर त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. नेक्स्ट दे आर वॉचिंग TV. आता या ठिकाणी हे विधानार्थी वाक्य आहे. आता विधानार्थी वाक्याचं
क्वेश्चन टॅग करताना ते वाक्य जसंच्या तसं लिहायचं, म्हणजेच दे आर वॉचिंग टी व्ही. त्यानंतर कॉमा द्यायचा, कॉमा दिल्यानंतर आरचं काय करायचं, आरंट करायचं. आणि त्यानंतर त्याचा कर्ता कोण आहे कर्ता, तर दे हा काय आहे त्याचा कर्ता आहे. त्यानंतर प्रश्नचिन्ह द्यायचं. तर आता नेक्स्ट बघा, जुई इज फ्रॉम मुंबई हे काय आहे तर विधानार्थी वाक्य आहे. याच्यामध्ये इज हे काय आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. तर सुरुवातीला काय करायचं, वाक्य जसंच्या तसं लिहायचं आणि त्यानंतर कॉमा, कॉमा दिल्यानंतर जे सहाय्यकारी क्रियापद आहे कोणतं आहे तर इज, इजचं काय होतं इझंट, इझंटनंतर काय लिहायचा, कर्ता लिहायचा. आता इथं जुई, जुईबद्दल काय येतं शी, शी लिहून प्रश्नचिन्ह द्यायचं. आता पुढे वी आर लेट फॉर द मूवीज. आता या ठिकाणी हे वाक्य काय आहे, विधानार्थी आहे. याच्यामध्ये काय आहे, आर हे सहाय्यकारी क्रियापद आहे. तर ह्याचा क्वेश्चन टॅग करताना वाक्य जसंच्या तसं लिहायचं, त्यानंतर कॉमा द्यायचा, आरचा नकार काय होतं आरंट. आणि त्यानंतर वाक्यामधला कर्ता. आता कर्ता कोण आहे तर या वाक्यामध्ये वी हा काय आहे तर कर्ता आहे. वी लिहायचं आणि प्रश्नचिन्ह द्यायचं. तर या ठिकाणी बघा, सॅम इजंट अ गुड बॉय. आता हे नकारार्थी वाक्य आहे, पण या वाक्यामध्ये एक मिस्टेक झालेली आहे. तर श्यामची स्पेलिंग रॉंग झालेली आहे. परंतु आता ह्या नकारार्थी वाक्य आहे, तर वाक्य काय करायचं, जसंच्या तसं लिहायचं, कॉमा द्यायचा आणि नकारचं काय करायचं, होकारमध्ये कन्वर्ट करायचं. आता इझंटचं काय येतं, इज येतं आणि ह्या वाक्यामध्ये असलेला जो श्याम आहे त्याच्याबद्दल ही येतो, ही आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह. आता पुढे आय वॉज रॉंग अबाउट दिस हे काय आहे, विधानार्थी वाक्य आहे. याच्यामध्ये हे कसं आहे तर होकारार्थी वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये वॉज हा काय आहे तर कर्ता आहे. तर आता या ठिकाणी हे वाक्य जसंच्या तसं लिहायचं, कॉमा द्यायचा, त्यानंतर वॉजचं वॉजंट लिहायचं आणि त्यानंतर वाक्यामध्ये असलेला जो कर्ता आहे आय तो लिहून प्रश्नचिन्ह द्यायचं. आता पुढचं जे वाक्य आहे ते सुद्धा कसं आहे तर होकारार्थीच आहे आणि हे विधानार्थी वाक्य आहे. तर काय करायचं, हे वाक्य जसंच्या तसं लिहायचं, कॉमा द्यायचा, त्यानंतर वॉजचं वॉझंट करायचं आणि त्यानंतर कर्ता लिहून प्रश्नचिन्ह द्यायचं. यू हॅव डन युअर होमवर्क हे कसं आहे, विधानार्थी वाक्य आहे. या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना वाक्य जसंच्या तसं लिहायचं, कॉमा द्यायचा. तर हॅवचं काय होतं तर हॅवंट होतं. त्यानंतर वाक्यामध्ये असलेला कर्ता, कर्ता कोण आहे यू, यू लिहून काय करायचं तर प्रश्नचिन्ह द्यायचं. आता पुढे बघा, प्लीज स्टॉप टॉकिंग. तर आता काय करायचं, वाक्य जसंच्या तसं लिहायचं, कॉमा द्यायचा, त्यानंतर काय करायचं विल लिहून शेवटी काय कर्ता लिहायचा, कर्ता लिहिल्यानंतर प्रश्नचिन्ह द्यायचं. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि क्वेश्चन टॅगसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल, कारण आपण खूप सारी काय घेतलेले आहेत, उदाहरणे घेतलेली आहेत. त्याचबरोबर सहाय्यकारी क्रियापदाची होकारार्थी, नकारार्थी रूपे दिलेली आहेत, त्यामुळे ते ओळखणंसुद्धा तुम्हाला सोपं जाईल. तर मित्रांनो, आपण ही ग्रामरची सिरीज चालू केलेली आहे. अशा अनेक नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहोत. तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे यापुढे जे काही व्हिडिओ टाकेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल. धन्यवाद.